अरे तुला फोन केला होता लवकर आला असता गेलो नसतो बाहेर आता चालतात आता जाऊन काय आता जाता पाऊस चालला आता काय करतो आता मोठ्या गाडी वल्ल्याचं नाही रे वल्ल्यात मी बाहेर गाडी गाडी गेलो होतो आज संध्याकाळी काय संध्याकाळी तुला सकाळचा फोन केला ना आता आला काय मूड गेला मूड गेला मूड काय सकाळचा मूड राहतो जायचं मला माझ्या मागे काम केली तुला किती वेळ सांगितलं मला मी फोन केला लवकर यायचं घरचे काम ते नाव माग टाकायचे रे मंडळी बोलत घरी हा माना सांगायला ना बाबूराव बरोबर मोकरवाणी येतात त्या मोकऱ्या होतो कोणा त्यानं बा गाडी घेतली म्हणा आता मी सांगितलं म्हणून गाडी घेतली जावं लागेल आम्हाला जोडीदार म्हणून आम्हाला संग राहावं लागत फिरायला मग एक तर तो चालवीत नाही म्हणलं जास्त हा तुला चालवायला ठेवतो परत हा बरं गाडी कशी काय एकदम भारी हा? मी आता कधी चालवली ना वॅगनर आहे तूच स्वतः घ्यायला ना आता काय हा जामीनदार आहे तुझं सगळं तुझं साया तो गाडी एक नंबर आहे आता असं करू पुढच्या महिन्यात काहीतरी यात्रा टूरच काढू आपण बाहेर जाऊ बाहेर हा बाहेर काय राजस्थान तिकडं हा. शिमला वगैरे तुझं जोड पण माझं जोड काठमांडू जाऊ हा नाही नाही काठमांडू नको काय नाही नाही नको 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 ते बाहेर ते त्याच्यामध्ये आहे ना ए आपली गाडी किक नाही मारणार डायरेक्ट काठमांडू लय टॅक्स भरावा लागतो जाय लागू दे किती लागायचे 5-5 हजार रुपये लागतील काय लागणार टॅक्स चल मग काय आणि मग घेतली का आपण ती मग काय 15 एक दिवस ती का नुसती दाराबरोबर उभी करायला घेतली काय जेव्हा आयुष करायची मोरो जाऊ तिकडं हप्ते थकून द्यायचे मोरो जाऊ कोण कोणला खातं बरोबर नाही नाही बरोबर आहे हा मी नाही टेन्शन घेते एवढं हे झाले काम आटपले माझे बी हा मग जाऊ दोघं बी तुम्ही मंडळ येतात तुम्ही मंडळाला घे मंडळीला घेऊन हा मावली मंडळ घेतो तेव्हा आपण चौघ जण काय चौघ जण आपण दोघं पुढं बसू त्या दोघी मागे बसते मग काय हा? मग काय स्वयंपाक पाण्यात काय टेन्शन हॉटेलला जेवण करी जाऊ पैसे घे सांगा जास्त पैसे घेतो 5-50 हजार घे जास्त 50-60 हजार रुपये घेतो लागणार आहे तेवढे मग मी 5-25 घेतो म्हणजे ₹1,00,000 एक उडूनच येऊ आपण लाख रुपये लागतील हा मग डिझेलच लागेल तिला किती गाठ रामाच्या झाली टेन्शन नाही तर लागलाच सराव काम नाही हेच असेल विचारावं लागेल इथे कोण पाहुणे आले का राम राम या काय राम राम बाबूराव तोंड जोड हा किती दिवस झाले गाडी घेऊन गाडी घेऊन झाले वर्ष वर्ष झाले का हा काय पैसे कोण भरणार म्हणजे हा तुम्ही कोण आहे कोण आहे सर नाही, सर तुम्ही कोण आहे? गाडी पार्क करा पहिले मग बोला ना विठ्ठल राव यार इकडं इथूनच हा माणूस लय ताईट बोलून राहिलाय नेमकं तुम्ही कोण आहे या खाली या का खाली या खाली या खाली या म्हणजे गाडीची चावी द्या गाडी घेऊन जायला आलोय मी काय गाडीच्या घेऊ ना कस काय म्हणजे तुला भाडे न्यायची का गाडी हप्ते भाडे न्यायची का फायनान्सचे हप्ते कोण भरणार खाली या तुम्ही खाली या म्हणजे बँक कोण आले काय तुम्ही मग कोणाकडून आलोय अच्छा मी मला भाडे लागते काय गाडी काय भाड्याने बँकेतून गाडी आम्हाला लागत? पाठवलेलं तुम्ही आहे चावी द्या मी घेऊन फोटो चाललो काढायचे का गाडीचे हा काढा ये रे फोटो काढायला फोटो काढायचा ओ बाबूराव काढा फोटो जरा नीट बोला बरं का तुम्ही इथं मग थट्टा मस्करी नाही चालू आहे मग काय करायला एवढ्या लांब आम्ही 2 व्हीलर वरती एवढ्या आड राहणार तुम्ही घर बांधलेले आहेत तर गाडी घेऊन आलेले आहेत ही कुठली गोष्ट झाली तुमची म्हणजे घर बांधलं म्हणजे आम्ही उघडं राहायचं का म्हणजे हा? गाडीची चावी द्या काय गाडी बोला घेऊन काय चाललोय आम्ही. नाही, बस काय झालं. बोला ते कळतं का किती आपल्याला हप्ते बाकी आहे थांबा. त्यांचे? किती हप्ते बाकी आहे त्यांचे? बाबूराव तोंड थोडी तुम्हीच आहे. हा आम्ही तोंड जोडीचा हे बघा इथं तुमचं नाव आहे हा आणि तुमचे 10 हप्ते थकलेले बरं जामीनदार कोण पाहिला का 10 हप्ते वर्ष झाले कांगणे गाडी म्हणून घेऊन इथं फक्त कोण 2 आहे हप्ते कांगणे? आपा आपा हेच जामीन हेच जामीन हा. मग यांचे पैसे कोण भरणार ते भरतील ना ते भरतील ना मग मग पैसे द्या ना 10 हप्ते थकले तुमचे 10 हप्ते कोण कांदे सहन ते करल घेऊन येतील का बरं बरू येतील अहो तेव्हा भरू तुमचे म्हणजे 5 लाख कर्ज आहे तुमच्यावर हे बघा त्याच्यामुळे फायनान्स कडे एक चावी आम्ही ठेवत असतो आणि ती चावी मला दिलेली आहे हा ही चावी इकडं तुम्ही चावी द्या अथवा नका देऊ फायनान्स कडे एक चावी जमा असते तुमची या, जोपर्यंत या. तुमचे हप्ते भरले जात नाही तुम्ही जर आता इकडे 10चे 10 तुम्ही भरत असाल प्लस पेनल्टी भरत असाल तर ठीक नाही तर गाडी जमा करतो काय करायचं ते तुम्ही सांगा दहा ते पैसे होते किती पावर काय होतात किती हप्ते 5 आहे? लाख रुपये म्हणजे 5 लाखाची तुमची जी काही हे होती गाडीची आणि 10 हप्ते जे काय भरले बघू इकडे मॅडम गाडीची किंमत काय लावेल थांबा एक मिनिट काय लावले तुम्हाला पेपर साईन अहो काय करताना 7 लाख रुपये किंमत गाडीची 5 लाख रुपये हप्त्याची एक मिनिट थांबा म्हणजे गाडी जरा जाती केवढे? एक मिनिट थांबा गाडी हे काढा लई ते अवघड आहे हो. फायनाचं हेच काम बेकार आहे एक वर्ष झालं गाडी घेऊन यांना 10 महिन्याचे हप्ते थकलेले 2 महिने भरले फक्त कॅल्क्युलेटर काढा बरं एक मिनिट मॅडम काढलं ना सर कधीच कॅल्क्युलेटर काढा एक कॅल्क्युलेटर मिनिट काढलंय काढा एक करा ना मोकळा करा ना हो, रोखी नकी बाबा मिनिट हे लोक लबाड राहत्या 1 लाख एक तर हप्ते भरती नाही त्याच्यात आम्हाला ताण होतो तुमच्यामुळे आमचे पेमेंट कट 1.5 लाख रुपये तुम्हाला भरायचे आत्ताच्या आत्ता
नाही एवढं नाही पैसे भरा. अहो, 5 लाख आहे पण 1.5 लाख 10-12 हजार भरू शकतो कन्सेशन मी. दिले. हा? 10-12 हजार भरू शकतो. 10-12 हजार हम्म. ठीक आहे. गाडी घेऊन जा कोण बँकेकडून. गाडीला हात लावर तू हात तर लाव. गाडीला हात लावर. अरे तू रे, तुला जायचं घेऊन अरे तू रे. अहो ते आमचे हा, मोठे अरे सर आहे, आमचे हा? मोठे सर आहे. तुम्हाला पहिले पण वॉर्निंग दिली ती तुम्ही ऐकला नाही. लेटरवर लेटर पाठवलेले आहेत मी स्वतः अधिकारी म्हणून इथे घ्यायला आलेलो आहे गाडी. लेटर गेलं नाही जरा. हो गाडी नेता नाही काय येणार म्हणते? तुम्हाला. काय म्हणली तू हो गाडी नेता नाही येणार. मग होय. नाही गाडी नाही मग नेणार. इकडं वा. गाडी इथंच राहू द्यात. हा. कोणती नाही या जामीनदाराला पण घेऊन नाही, टाक. घेऊन चला, नाही, चला. नाही, नाही, नाही. कोणाचं बरं बसा. मला जायचं नाही बरं का हा? महिलेवरती. हात वगैरे उचलायचा नाही महिलेवरती. अधिकार दिलेला नाही वा. तुम्हाला. काय? गाडी घेताना फार गोड वाटलं तुम्हाला. गाडी तुम्ही घेताना direct तुम्हाला हात गोड कसे वाटलं का उचलले नाही? माझ्यावर? हे बघा तुम्ही स्वतःहून सांगितलं आम्हाला कोणी या धमाका आहे बंपर आहे गाडीला सवलत आहे हे ते म्हणून आम्ही ते आलो गाडी घ्यायला. मग काय तुम्ही हप्ते बुडवणार का? मग कोण आहे फायनान्स तुम्ही? कंपनी बँकेचे सगळे हप्ते बुडवणार का? काय झालं बाबूराव? कोण कोण आहे या? हे गाडी वाढत आली आपली. आम्ही बँकेकडून आलेलो आहेत आणि आमच्या काही प्रोसिजर्स आहे तर आम्ही गाडी ओढून घेऊन नेणार आहे कारण की त्यांनी हप्त्याने भरले. एक वर्ष झालं गाडी घेऊन आणि 2च हप्ते भरलेले. 10 महिन्याचे हप्ते थकलेले आहेत. एकदा दोनदा तीनदा त्यांना नोटिसा पाठवलेले आहेत पण अजूनही त्यांनी हप्ते भरलेले नाही. आता 1,50,000 रुपयाचा त्यांचा पेनल्टी प्लस हप्ते बाउन्स चार्जेस लागलेले आहेत. मग त्यांनी द्यावे ना. म्हणतात तू हात लाव हे ही पद्धत चालणार नाही. 6.5 लाख रुपये भरायचे त्यांना कोर्टात केस आत्ताच्या होईल, तुमची आता. पोलीस स्टेशन मध्ये केस होईल. ते 1.5 लाख मध्ये तू अवधा चार्ज काय बोलती का ओ, 6.5 जरा महिलेशी तुम्ही बोलताय 1.5 लाख तुम्ही. मध्ये हा. 1.5 लाखाचं- ते 6.5 लाख मध्ये मॅनेज हो, रे, दे, दे. पॅनल्टी एक आहे मिनिटं थांबा. पॅनल्टी एक मिनिटं आहे थांबा. तुम्हाला सगळं 1.5 लाखाची कन्सेशन करून तुम्हाला 1.5 लाख रुपये साहेब, दिलेले तुम्ही आहेत. एवढं टेन्शन घेता कशाला? मग भरून टाका ना तुम्ही पैसे. कोण भरणार? हा. तुम्ही घेतली का गाडी? आपण दिले तुम्ही ना मग आम्हाला. मी दिली तर मी भरायचे का पैसे? मग तुम्ही दिले कोणत्या बेसवर तुम्ही आम्हाला? अजून उद्धट बोलायला लागले का? काय उद्धट बोलला? लोन सँक्शनच्या वेळेस आणि भरतो तुम्ही होते. ते बागो 50,000 घेतले टेबल काढलो हा? हा काय दिले? भरायचे बारा नाही तर मला भरू दिले? नका म्हणा. मला दिले कोणते तुम्हीच होते. 50,000? कुठल्या एजंट बिजंटला दिले असतील लोन पास करण्यासाठी. अहो, आम्ही साहेब, आम्ही असले मला धंदे काय करत नाही. म्हणायचंय? गाडीचा हप्ता नाही भरला प्रॉब्लेम आम्हाला नाही आला, तुम्हाला आला. मग तुम्ही पैसे भरून बरं टाका टाका ना. ना. हा. सर तुम्ही काय आम्ही पैसे गाडी घेतले दोन का लाखांनी भरतो. चला. काय पैसे चल घेतले का बस. सर सर तुम्ही काय काळा पैसे- पांढरा कुठलाच पैसा घेतलेला नाही. मग ते कसं कसं म्हणता? म्हणता? ते काय डोक्यावर पडलेले आहेत आता. हप्ते भरायचे नाहीत म्हणून तुम्ही बसा त्या साईडने. चला कस काय थांबा हो, थांबा हो. एक रवा हात नाही लावायचा. हा. पावरे काढ गाडीला हात नाही लावायचा. असं वा. दाट बाबरा किती. माणसं दिसू राहिले कसं काय आमच्या गाडीला हात लावला तेच बघा तुम्ही तुम्हाला आता. ठीक आहे. आम्हाला जशी घेऊन जायची तशी घेऊन जाऊ. आता करा तुम्ही. म्हणजे गाडी हेच आहे इथून का? जाणार म्हणजे जाणार. बस नाही, झालं नाही. आता. गाडीला आम्ही मला काय हात लावला. मॅनर्स नावाची गोष्ट तर काहीच नाही, नाही नाही, manners तुम्ही एकदम आम्ही गावठी विसरली. लोक आहे गावठी मॅनर्स म्हणजे- आम्ही केले कधीच. आणि आम्हाला अरे, गावठी- गावठी म्हणजे नाही. कसे? ए, गावठी कसं काय म्हटली हा? दाखव तुला मला गावठीपणा कसा असं येऊ तर दे एकदा. एक मिनिट, एक मिनिट. गावठीला गावठी नाही म्हणणार तर काय बॉयलर म्हणणार का? हा? काय बोललं म्हटलं, एका ladies सोबत असं बोलायला मग शिकवलं काय तुम्हाला. मग काय गावठी नाही. म्हणतात का? तुम्ही आमच्या डोळ्याला नाही. हात पाय हे सगळे बघ, हे बघ, हे चला, बघ, हे बघ, हे काढा. बघ. गाडी काढा जेवतो. एक मिनिट. हा. आमची प्रॉपर्टी आमच्या नावावर कुठं गाडीला हात लावायचा हा? तुमच्या नावावर म्हणजे मग हप्ते काय कोण बरं, भरणार करा, तुमचा बाप कायदेशीर येणार का कारवाई वरतून? काय करायची? कायदेशीर हा आमच्या बापाचं मागे मागे व्हायचं मागे व्हायचं. हा. हात जरा उचलायचं. कायदेशीर कारवाई कर मावं. हे बघ बॉयलरला बोललं की कडक ना गावठीला गावठी भाषेतच उत्तर द्यायला पाहिजे आता गावठी वाटतं का आत येऊ गाडीला हात बाबूराव, लावून? ए, दांड आण रे चांगला. दांड्या काढ घेऊन या. दांडा घेऊन या. आमचं सगळं हा. रेकॉर्डिंग चालू आहे. तुमचं बोलणं जाऊ द्या, बोलणं सगळ्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग आम्ही घाबरत नाही ते जाऊ द्या, रेकॉर्डला. मोकळं जाऊ द्या शांत. आता. तुमच्याच नोकऱ्या पडल्या जाते. जाऊ द्या जाऊ द्या. जाऊ दे आमच्या नोकऱ्या गेले चालत पण असं याला नाही लोकं- तू बस. याला 50,000 गेल माकून. चला. ए तो होता रे. बस बस गाडी. काय काय हा. ये बरं तू ये ना तू गाडीमध्ये बसायला मग सांगते तुला मी आता माझी गाडी ओढून चालवली. शिव्या घालते तिला बाहेर ऐकू आम्हाला काय ऐकू येतंय का? काय म्हणलं तू? अरे तू रे नाही येत बाहेर, जा तू. बाहेरच आहे आता बघतो मी मी बाहेरच येत नाही. नाही. चल तू बाहेर ये. खेचा त्या बाईला खेचा बाहेर ये. काय त्या बाईला खेचा? काय काय म्हणलं तू? दादागिरी करते का तुम्ही दादागिरी गावठी करता? लोक आमच्यावर दादागिरी करता? आमच्या गाडीला हात सुद्धा लावायचा नाही. आमची म्हणायच्या आधी हप्ते भरायचे. मग तुला एवढं दर जात असेल तर भर मग तू हप्त्याने तर राहू दे. गाडी घेऊन जातो ना मग मी भरतो ना हप्ते. कसं काय गाडी हात लावशील तू? हे काय चावी आहे ना गाडी माझ्याकडे? आधी रुपये भरून गाडी आणलेली लाख घरी. रुपयेच भरलेले आहेत फक्त. हा. बाकीचे 7-8 लाख रुपये कोण भरणार? कोण म्हणजे आल्यावर भरू? आल्यावर भरू मग गाडी पण आल्यावर घ्या. चला. जमणार नाही जमणार नाही अहो, गाडी सर, चालली. गाडी घ्यायची मला पहिले एक ना. मिनिट मला बाई माणसाच्या अंगावर हात उचललेला चालणार नाही बरं का आता सांगतो मी. हा काय हा. म्हणतो? बाई माणसाला मोठं हा. बोलायला चाललं. नीट, नीट. ओ, नीट राहा ना. हा. ए बा, नीट बोला
नीट बोला म्हणजे म्हणजे गाडी घ्यायच्या वेळेस बरं गोड गोड बोलून नाही का पाणी लावत होते की नाही की नाही तुम्हाला हे देतो तुम्हाला ते देतो आता हप्ते भरायचा वेळ आला तुम्हाला जोर यायला लागला आणि काय आमच्यावर देतो? बोल राहिले काय देतो होतो म्हटलं तुम्हाला? पैसे देतो हे देतो आज देतो ना, तुम्हाला देतो ना, कुठं चाललो? कोणते पैसे दिले पळून तुम्ही? चाललो का? अहो पळून चाललो का मग 1 महिना 2 महिना 3 महिना 4 महिना किती महिने थांबायचे हा. दिवाळी आली दसरा आला जामीन आता. हे होते ना हा? जामीन हे होते ना काय यांना काय पैसे- भावने आहेत जामीन? हो, कांद्याला भाव नाही आम्ही नाही काय आता कांद्याला मारू भाव शकत. नाही मग आमची चूक आहे. अहो आम्हाला आम्ही वरतून काय प्रेशर करणार? असतं तुम्ही आमच्या समस्याच समजून या घेतले करा, जामीनदाराला बोलतो. कशाला हा, बोलताय? यांच्याकडनं हप्ते नाही, भरून सगळेच द्या. चला तुम्ही नाही नाही हा, नाही बरं तुम्ही गाडीचे हप्ते तुम्ही चला कोर्टात आम्ही चला. आम्ही पाहू आता. जमणार तुम्ही नाही. आम्ही केलं. तुम्ही साईन दिली होती ना हा. हे हप्ते यांचे हप्ते यांचे हा, हप्ते. यांच्याकडनं घ्या हप्ते जा यांच्या घरी हाच मेन आहे. नाही तुम्ही चला तुम्ही चला आम्ही नाही, आम्ही आम्हाला गाडी देऊन टाका. काय संबंध आम्हाला गाडी? अजिबात नाही, चल ग. जमणार नाही. गाडीला हात नाही लावायचा गाडीला हात नाही लावायचा म्हणजे गाडीला हात नाही लावायचा मग हा काय पुढं पुढे यायचं नाही. मग मागे गाडीला मागे बिलकुल हात नाही लावायचा पहिलेच सांगते हा बिलकुल कोण तुम्ही गाडी ओपन करा बघा. घर फिरवी ना मग कळण घर 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 फिर. हा हा डोर ओपन करा माझ्या गाडीला बिलकुल हात नाही अहो, ते लावायचा गावठी लोक कसं डील करायचं मला माहिती चांगलं काय डील करते आमचं काय डील करते पहिले मी असे केस हँडल केले मी कशाचे केसेस हँडल केलं रे तू बिल भरायच्या लायकीचे माणसं नाहीये ए, हा. काय? मग काय करायचं आमची तुमचं? काय शेतकऱ्याची काय लायकी करायचं? काढतो मग काय शेतकऱ्याची करायचं? लायकी अंगावर येऊ नको बरं का तुला सांगतो. शेतकऱ्याची जर लायकी जर काढतो वाटत असेल ना ते गाडीचे हप्ते भरतो तू. भरणार नाही तुला जर माझा भरतो म्हणजे तुम्ही पाचही जण मिळून माझ्या शेतकऱ्यांनी अंगावर येताय घ्यावंच का? नाही ना भरायची ऐपत नसल्यावर घ्यावंच नाही, नाही घ्यायची. शेतकऱ्यांना गावाला देतात कशाला अरे शेतकऱ्यांमुळे तुमचे शोरूम चालू नाही तर कुत्र तुम्हाला विचारत नाही हा कुत्रा विचारत नाही हा. आम्हाला, हा गाडी आम्ही घेऊन चाललो आता गाडीला हात तुम्ही नाही नुसतं हात लावताय सरांना पुढच्या हात नका हात लावू लावताय तुम्ही का? पुरुषाला हात नका लावू वा खाली आडवा कशी गाडी चालू करता बघू दे त्याच्या अंगावरून गाडी वा गाडीच्या चालवत खाली नाही. आडवा ही हा. काय पद्धत? ये. हा, ये काय पद्धत? नाही, आता गाडी चालू कर. सर बस तुम्ही गाडीत अगं, गाडीत तू बावळट बसा झाली का काय? अंगावर ओ, हात बाबा, लावला. आता तू गाडीच चालू कर गाडी मी आता इथं पोहोचून घेते पाय तू आता बसा तुम्ही गाडीत बावळट झाली का गाडी अंगावरून घालू का मी घाला नाही हा? अंगावर काय तुम्ही बोलतेस तू? बसा अहो ते लगेच उठतील नाटक चालू आहे त्यांची ए नाटक बिटक काही नाही नाटकं नाही. आमच्या घरातली पहिली लक्ष्मी आहे आणि ती आम्ही जाऊ देणार नाही पैसे भरायचे कडे ते आम्ही बघू. सर ओपन करा गाडी ते. गाडी 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 गाडी. गाल गाडी. तू बावळट आहे का तू तू तुला थांब, कळतंय गाल का? गाडी. मी चालू करणार आहे या माणसाला बघ पकडा एका नाही नाही मरू जाईल त्यांना ते मिळालं तुम्ही आयुष्यभर जेल मध्ये असं आहे का अहो, गावठी असं लोक आहे आहे ना का? नाटके करता हो नाटके करता यांच्याकडून नाटक नाटक लागतात आता बघा आमचा माणूस हलत सुद्धा नसतो अरे लक्षात ठेवा माझ्या माणसाला जर काही झालं तर तुम्ही काय आमच्या जेल मध्ये सरसान तुम्हाला माहिती का ढेकणं बी खायची नाही तिथं तू ना तू जरा शांत राहा शांत फुकतीयस फुकती एक नंबर जातो का इथून? जातो का इथून? अहो, सर. म्हणून झोपवलंय त्याला झोपवलंय तू बघतो झोपवलं ना नवरा मेल्यावर बघतो आता तू आता तूच बघ तूच कशी बघ. घालतो मी गाडी अंगावर हा तू घाल खाली. घालच गाडी आता गाडी तू अंगावरच घाल. गरीब लोकांच्या मागच नका लागू हा, भिकारडे एवढंच जर वाटत होतं ना तर 10 महिन्याचे हप्ते भर हप्ते मी गेली कमी भरायला माझ्या तुला गरज आहे का? भर तू हा, मी पण आलो माझ्यावर तुम्हाला माझ्या बोलू नका बरं तुम्ही आम्ही नाही हा, भरणार नाही जामीन हप्ते. होता तर मला भरायचं नाही. अरे तुम्ही तर जामीन व्हायच्या लायकीचे नाही कशाला जामीन घेता तुम्ही तू बस. पाहू आता कशी नाही त्या गाडी आम्ही कशी गाडी अंगावर घालतो बाबूराव हा. जा तुम्ही गाडी खाली हा कसा गाडीवर अंगावर घालतो बघू जातो तुम्ही कर ना चालू आण पुढं तुझा दम किती बघू जा ये पुढं हल्लाय का तो आणि तुम्ही तसंच राहू द्या तो बरोबर हल्लेली अरे गाडी घाला ना पुढे आता हाय का दम तुमच्यात नुसतं नोकऱ्या करता जीव द्या कुत्र्यांना जीव अरे काय नाटके हे भिकारडे लोक एक तर नाही का ना त्यांच्याकडून होत नाही काही ए माणसा ए चालला गाडी. अरे काय लावले झाला का? आता का आम्हाला जेलमध्ये घालतो काय हा उठ ना उठ. एवढं सुद्धा जेलमध्ये कळत जायचं नाही का? तुझ्यामुळे गाडी आम्ही. चालू केली गाडीचा पहिला चाक तुझ्या पोटावर आहे जाईल ना पोट फाटून जाऊ दे पाठवून जाऊ. अरे हा? एवढं हप्ते साहित्याचं भरले एवढं पैसे त्याच्यापेक्षा. पैसे नाही ना हप्ते भरायला. मग ही काय पद्धत झाली हप्ते न भरण्याची जाऊ येईल तेव्हा भरील मी. आता कधी येतील ते जेव्हा येतील तेव्हा भरशील कधी येतील पैसे वर्षाने येते ना 2 वर्षाने येते. आणि तोपर्यंत आम्ही काय करायचं मग येत जायचं राहायचं आणि याला पाठी मारित राहायचं. याला पालटा करून मारू का ग? मी बोलली नीट नाही बोलायचं मग हे नीट काय बोलताय हा अरे बाई जमा- हे अशा हात करून बोलायचे नाही आम्ही ए बाई जरा नीट बोलायचं आम्ही बँकेचे नीट लोकं, नीट बोलायचं बोलायचं आमच्या तुम्ही. गाड्या घेतल्या ना तेव्हा तुमच्या पगार निघतं तेव्हा लक्षात ठेवायचं कळलं अरे ना तुम्ही गाडी घेऊन आमचे पगार कट व्हायला लागले उचला. झालंच हो, पाहिजे. तरी बाई त्यांना उचलाय नाही चांगलं वाटत उचलणार नाही. नाही उचलणार नाही मला उचलणार काय- नाही. माझा गाडी तीर घेऊन- मारणार ए, काय जरा काय करायचं ते करा तू बाबा. एक हा. काम कर ते पुसा वही कुठे आहे काय तुझी? नंगट लोक आहे बाई हे ते जाऊ दे वही कुठे आहे आणते जा. आणते बघ, कोणती वही वही घेऊन बघू ये. दे काय बघू तुमच्या वही मध्ये हप्ते एवढे भरले नाही थांब. हप्ते एवढे हप्ते झोपेलाच हप्ते राहते हे लोक एक मिनिट थांब जरा
अरे शेतकरी माणसं डबा डबा जाम हो, बस झाला झाले तमाशा आता अडाणी शेतकऱ्याचं नाव तुम्ही बदनाम नका कशी करू. शिकवते? इकडे दे. अडाणी आम्ही अडाणी त्या शेतकऱ्या- माणसं काय करायचं? सुशिक्षित अडाणी सुशिक्षित अडाणी हा नाव मग वाचता येते ना बघ वाचा मग ते हा काय ग पावतीचं पान फाडून ठेवले. हा ती पावती दिली ते सांगेल ना. हॅलो मी काय म्हटलं ते बाबूराव तोंड जोडे आहेत ना आपले. हा त्या बाबूराव तोंड जोडला ना दिराला तू मग त्याच्या अंगावर गाडी घालतो अरे मेले हो तुमचं काही चांगलं नाही व्हायचं किडे पडतील तुम्हाला किडे एवढं दर होतं भरण तुम्ही आमच्या गाडीचे हप्ते कशाला आमच्या गाड्या उचलल्या का बाबूराव असा तो फोन टाकून आणेल ना तुला. कसं आणशील रे कसं आणशील रे हा, कसं आणशील? बाळाचं पण वाचा अरे फोनवर बोलते लाज थोडस. वाटत हा काय मॅनर्स आहे का सर नाही. सर आपली लँग्वेज नका विसरू हे गावठी लोकांच्या नादी ए, लागून गावठी सुशिक्षित अडाणी कुणी करची गावठी सर इथं तू आहे तुम्हाला एवढं कळलं असेल ना तेवढे हप्ते बी दिले असेल हा. बोलले असते अरे, डायरेक्ट मी अंगावर लावताय साहेबांसोबत फोनवर बोलण्या बोलतोय. साहेबाचं आहे. तुमच्या हिताचं बोलतोय थोडस तरी झालं. अरे, बाई, आहे का काही बाई. डोक्यात. आमच्या इथं तर काही बोलत नाही आमच्या अंगावर गाड्या घालायला निघाले तुम्ही हिला बघ बरं या बाईला आवर जरा. हॅलो तुमचं तोंड बंद करावं मॅडम. हा सर याचा वाद चालू आहे बघा. 6 वर्ष अंगावर येत आहे ते गाडी खाली झोपतायत. काय करायचं अहो 10 महिने थकलेत सर आपले. सर तुम्ही तसं करता सर तुम्ही हा आमची काय जबाबदारी आहे सर त्याच्यामध्ये. अहो मग तुम्ही सिग्नेचर नव्हती द्यायची ना सर सँक्शन लेटरला. आम्ही कसे काय वसुली करणार. आम्ही काय बघायचं या गोष्टी. तो जॉब पण नको आणि तुम्ही गेले खड्ड्यात आणि ती कंपनीची बँक काही गेली खड्ड्यात. मग जाऊ द्या मरू द्या तसंच. इथं तो माणूस गाडी खाली येतोय. सर तुम्ही तरी नीट बोला ह्या लोकांच्या नादी लागून तुम्ही तसंच काय बोलता करू ते. मग सर म्हणतात की हे का तुम्ही भरा मग हप्ते. सर एकदम बरोबर बोलताय हे हप्ते तुम्ही भरले पाहिजे 17 वेळेस कसे लोन सँक्शन करायचं चक्रा मारता मग मोबाईल फेकून दे. गाल बरोबर डोक्यात मोबाईल अहो, ते शांत बसा जरा शांत बसा. सर तुम्ही ना शांततेने घ्या हे लोकांना ना हँडल करा नीट. हॅलो हॅलो तू इकडे हॅलो तेवला सर गेला असं प्यायला तू इकडे कर. तू एक इकडे काम कर. ओ सर शांत बसा ना तुम्ही इकडे. तुम्हाला तर एकदा हप्ते भरायचे तुला नसतात. पैसे लागत आहे रे गाडीचा नंबर काय 1 मिनिट सरका जरा आता नाही गाडीचा भेटणार number- गाडीचा नंबर तुम्ही द्या, गाडी दिली तुम्हाला माहिती आहे का नंबर काय आम्ही एवढे पाठांतर करून नाही आता ठेवत. पैसे पकड घेता का हा, पाठांतर करायचे पैसे नाही घेत. या 77 रे बा 1 मिनिट थांबा जरा. MH15 हा नंबर आहे आणि एक काम करायच्यावरती फक्त एक रिमार्क मारून दे. घरी नव्हते कोणी वगैरे असं काहीतरी सांगून दे. बाहेर गेलेले आहेत गाडी पण दिसत नाहीये. म्हणजे आल्यानंतर सरांना काय सांगायचं वरच्या काय नाही सरांना ते तर सांगू आपण ते काय हो, आपल्या घरातून करायचं. भरावं आडम लागेल. पाडला सांगितलं ना सिग्नेचर केलेली मी इकडे. हे फक्त तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये राहू दे आता. आणि चल इथून नाही तर हे जास्त तमाशा करण्यापेक्षा आपल्या डोक्याची नस तुटायची. तुम्ही ना या लोकांना लोन सँक्शन नका करत जाऊ. मी सँक्शन नाही केले त्या बधिरांनी सँक्शन केले. चल तुम्हीच त्यावेळेस साईन द्यायला होती. जा साहेब काही चहा पाणी घेतला असता? नाही करो बस बस बस. ते तुमच्या घशातच होतं चहा पाणी आम्हाला अहो, आमच्याकडे पाहुणचार करायची सवय म्हणून विचार चहा पाणी घेतला असता. ओ बाबूराव तुम्ही खूप मॅनरलेस आहे. तुम्ही त्याच्या नका करत जाऊ. बायकांना खूप त्याच्या करतात हा इथे. नाही तुला आवडलं असेल तर घेऊन जा सोबत. ओ, अहो, तुम्ही त्याची पागल बायको आहे का? आहे. बायको आहे तर तुम्हाला कळत नाही का कसं वागायचं काय करायचं काय करताय ते अधिकारी बाई आहे. म्हणजे तुमचं काय आहे दोघायचं आमचं काय आहे ना आम्ही चल ग बाई हे अजून तुम्ही आम्ही बसा. काय ते- चल गाडी तुमचं घे. लग्न मोडतील माझे लग्न मोडतील हे. दोघायचं एकच आहे का? चल. अहो, ती गाडी कुठे घेऊन चालली आपण? लॉक करतोय बाई लगेच अंगावर नको येऊ माझ्या म्हशी काय लोक सारखं. करतो? हा. अहो, बसा सामान तर घेऊ द्या. नाही, नाही, नाही. मॅडम बसा नका नाही. त्रास करून घेऊ चला. नाही. अहो सर माझं सामान आहे याच्यात. काय तुला सामान? अहो, सामान तर घेऊ द्या माझा. अहो बाबूराव तुम्ही येण्यासारखे नका करू. एक तर तुम्हाला एवढी गाडीच आम्ही कन्सेशन दिलं पान. अगं मी तुझ्याशी बोलतोय काय राहिलं गाडीत. पर्स आहे माझी. 1 मिनिट थांबा ते पर्स घेऊ द्या तिची. पर्स घेऊ द्या बाबूराव. हा, तिथं काय झालं ना? हप्ते बुडवा काय बुडवा गाडीची काठी घेऊ नको एवढं महागाचं मला नुकसान झालं असते. इथं नुकसान झालंच आहे. बाई, तोंडाला तोंड लावू नको. बस झालं चल बस. रिकामं होऊन जाऊ. लोकांशी पंगा पडला आज बाबा त्याला. चला हो सर लवकर इथून चला. गावठी लोक आहे बाबा इथं परत पंगा नको पडेला. घेऊन जाता का तिला जाता पुढं आमच्या इथं त्यांना हाय त्यांचीच बायको इथं राहत नाही ती पण इथं ठेवतात पलिता. बोकाडी बोजा जाते ओ साहेब ऐका ना तेवढे हप्ते भरून टाका पण गाडी. चेक करतो आपण तेच धंदे आहेत माझे. हा नाही आमचे कपडे बी घेऊन टाका तुम्ही. हे बी घेऊन नको नको लय हलकी 210 रुपये साडी. ते बोकाडी द्या. बस कर, तोंडाला तोंड लागू नको. हा? गावठी लोकांना बाबूराव काय मजा आली बुवा आज आपलं लोन तुम्हाला सांगते गाडीचं त्यांच्या बापाला बी भरावं लागेल. बरं झालं मला वाटलं गेली आता आपली गाडी. मी आलो म्हणून बरं झालं. नाही आणखी तू बरं झाला मग आम्ही मी तर म्हणतो तुलाच द्यायला लागत होतं
कशाला मग मला जामीनदार आहे ना. हा खरी गोष्ट आहे नाही, तुम्ही सांगायचं ना यांना म्हणलं घेऊन जा. साहेबाला याला घेऊन जा. अहो गाडीवर तू मजा मारायची. अरे पण तुला सोडायला आला असतो मी. काय बरं जाऊ द्या सोडवायचं मला मला गुत्तू. घरातले काम आहे बरं आलं त्यांची जिरवली मी साहेबाला म्हणत होते, जामीनदार आहे ना मेन राहते, याला नाही म्हणलं पकडून. खरंच ना यांना उचलून न्यायला पाहिजे मला की होतं मी तुला जामीन झालो. पण तुला काय 2-3 महिने ठेवलं असतं, आम्ही काय? सोडून आणलं असतं ना. 2-3 महिने जाऊ द्या हो बाबूराव काही म्हणा हा. त्या मॅडमची सरांची अशी जिरली परत ते कोणत्या शेतकऱ्याची गाडी जप्त करायला जाणार मॅडम लय भारी होतं बरं का पण. शपथ. बाबा देवा तुमच्या हो, डोळ्यात लक्षात तिखट घातलं बाई ए, तिखट वाल्या- बाजूला वाल्या आवडलं होतं ते. अरे तुला आहे ना कसं? तू तेच उद्योग करीत राहतो. तुला बाकीचा उद्योग नाही दुसरं काही. या बाईला हे कर त्या बाईला हे कर. तिला ना जरा 8 दिवसाला यायला पाहिजे गाडी वाढायला. आज मग ते काय जमूनच घेते. चल चल.